नमस्कार मित्रांनो. आज काय माहिती आहे का तुम्हाला? असं काय म्हणतात निलेश दादा, मला माहिती आहे की आज मदर्स डे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया मदर्स डे कसा साजरा करतात, कधीपासून साजरा करण्याची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया. आधुनिक मदर्स डेची सुरुवात अमेरिकेतील ॲना जार्विस नावाच्या महिलेने केली. मातांच्या सेवेसाठी एक खास दिवस असला पाहिजे अशी ॲना यांच्या आईची इच्छा होती. ॲना यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी 1908मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ एक स्मारक सभा घेतली आणि हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 1914मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुझे विल्सन यांनी मे महिन्याचा दुसरा दिवस मदर्स डे म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याचा कायदा मंजूर केला. आईवर प्रेम करण्यासाठी आणि तिचा आदर करण्यासाठी कोणत्याही एका विशेष दिवसाची गरज नसते, पण हा दिवस आपल्याला आईचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी उल्लेखनीय ठरतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हो, आज मदर्स डे निमित्त मी तुमच्यासाठी एक कविता सादर करतोय. ती पण कशी वाटते ते सांगा. तर मी तुमच्यासाठी कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे आई. जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण हे ज्यास व्याज नाही, त्या ऋणाविन जीवनास साज नाही. जिच्या सारखे कौतुक बोल नाहीत, जिच्या यातनांना जगी तोड नाही. तिचे नाव जगात आई, आई एवढे कशालाच मोल नाही. तर मित्रांनो, माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते सांगा. ही कविता माझी नाही आहे, माझ्या वाचण्यात आलेली एक कविता आहे, हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तसे कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.